जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे एखादे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असेल तर त्याचे फोटोज व्हिडिओज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीतून बघू शकता। सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार, फक्त व्हिडिओ आहे तो आजचा लास्टपर्यंत नक्की पहा। आणि सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही कशा पद्धतीतून पाहू शकता, सगळी काय प्रोसेस सांगणार आहे। कोणतेही अकाउंट प्रायव्हेट असो जे फोटोज व्हिडिओज ते तुम्ही पाहू शकता। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करून घ्या, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळे काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो बरेचसेच मी रील्स पाहिलेत, यूट्यूबवर व्हिडिओ सुद्धा पाहिलेत, त्यात सांगितलं की तुम्ही क्रोमवर जाऊन फक्त URL कॉपी करून पेस्ट केल्यानंतर कोणाची जी की प्रायव्हेट अकाउंट असेल फोटोज व्हिडिओ स्टेटस सगळं तुम्ही पाहू शकता। हे पॉसिबल आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार, फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर आपण त्यांनी सांगितलं प्रोसेस ट्राय करणार। जसं की सगळ्यात पहिले सांगतो मी इन्स्टा ओपन करून घेतो, सर्च बारमध्ये रँडम एखाद्या व्यक्ती बहुशः रँडम व्यक्ती घेतला, हिचं आपल्याला पाहिजे तर मी इथून काय करतो URL आहे ते कॉपी करून घेतो। बहुशः इथे कॉपी URL असेल, ओके। शेअर दिस इज प्रोफाइल बहुशः कॉपी URL, तर मी URL आहे ते कॉपी करून घेतो, ओके। URL मी कॉपी केला, बॅक येतो, त्यानंतर इथून क्रोम ब्राउझर ओपन केला, मी रँडम व्यक्तीचं घेतलाय, ओके। त्यानंतर इथे काय म्हणतात सर्च बार दिसत असेल तुम्हाला, सर्च बारमध्ये जातो, इथे इन्स्टा डाउनलोडर अशा पद्धतीने सर्च करा, इन्स्टा व्हिडिओ डाउनलोडर, ओके। बरेचसे जणांचे तुम्ही रील्स पाहिले असतील, बरेचसे जण म्हणतात हे ॲप्स ते सुद्धा तुम्हाला सांगतो कुठल्या ॲप्स आहेत काय, ओके। तर आपण बघू शकता इथे अशा पद्धती 1-2 वेबसाईट आल्या, म्हणजे बघू शकता किती वेबसाईट आल्या। तर एक नंबरची मी वेबसाईट सगळ्यात पहिले ओपन करून घेतो। इथे बघू शकता इंस्टाग्रामचं जी की URL कॉपी केलं ते आपण इथे पेस्ट करून डाउनलोडवर क्लिक करू, ओके। डाउनलोडवर क्लिक केलं आहे, बघू शकता डाउनलोडवर आपण क्लिक केलं आहे, तर बघू शकता ही वेबसाईट काम करते का नाही आपण सगळ्यात पहिले बघू शकता। डाउनलोडवर आपण ज्यावेळेस क्लिक करतो बघू शकता, डाउनलोडवर क्लिक केलं आहे तर बघू शकता डाउनलोडवर क्लिक केल्या बघू शकता इथे बघू शकता फॉल्ट काय झाला, जी इन्स्टा आयडी आपण कॉपी करून जी की म्हणजे URL कॉपी केली ती इथे काय लिहिलं आहे सगळ्यात पहिले रँडम व्यक्तीचे आपण घेतलं एक्झाम्पलसाठी, कारण की बरेचसे जण जी की आहेत सगळ्यात पहिले सांगतो ॲप्स डाउनलोड करतात हे करतात, पण मी एक गोष्ट सांगतो बघू शकता इथं बघू शकता काय लिहिलं, यू हॅज इंटर द लिंक टू प्रायव्हेट अकाउंट, प्लीज ट्राय युजर लिंक इज पब्लिश अकाउंट। म्हणजे काय प्रायव्हेट जे अकाउंट आहे त्याचे तुम्ही फोटोज व्हिडिओज कधी सुद्धा कुठल्याही वेबसाईटवर पाहू शकत नाही। सगळ्यात पहिले सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करून स्वतःहून तुमचा मोबाईल आहे तो हॅक होऊ शकतो आणि तुम्ही स्वतः हे करू शकता, कारण की बऱ्याचशा जणांना कसं असतं दुसऱ्याचं काय चाललंय ते बघण्याचे जास्त इंटरेस्ट असतो। ह्या तुम्हाला गोष्टी सांगतो ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ह्या तुम्ही कधीसुद्धा बघू शकत नाही। कुठलं सुद्धा इंस्टाग्रामचं अकाउंट असेल तर ह्या दिदीचं आपण अकाउंट कॉपी करून ते पेस्ट केलं, पण मी एक गोष्ट सांगतो त्यांच्या पोस्ट आपल्याला दिसल्या नाहीत, तुम्ही कधीसुद्धा कोणाच्याही पोस्ट पाहू शकत नाही, ह्या गोष्ट लक्षात ठेवा। आणि तुम्ही कुठलीही ॲप्लिकेशन जसं की बघू शकता प्ले स्टोअरवर जर गेला इथून इन्स्टा बघू शकता, इथून इन्स्टा मी सर्च करतो, इथून प्रायव्हेट किंवा इन्स्टा अकाउंट टाकतो, बघू शकता अकाउंट प्रायव्हेट टाकतो, इथून बघू शकता तुम्ही प्रायव्हेट नुसतं जर सर्च केलं तर तुम्हाला इथं भेटून जाईल। बघू शकता इथं बघू शकता इन्स्टा अकाउंट प्रायव्हेट इथे सर्च केलं, ओके। तर आता बघू शकता इन्स्टा अकाउंट प्रायव्हेट बघू शकता इथे बघू शकता सगळ्या ॲप्लिकेशन प्रायव्हेट अकाउंट फोटोज व्हिडिओज फोटोज नुसता फोटो, ओके। फोटोज आपण टाकलाय बघू शकता इथे बघू शकता काय लिहिलं बघू शकता किती ॲप्लिकेशन। मी एक गोष्ट सांगतो ह्यातील एक सुद्धा ॲप्लिकेशन वर्क करत नाही, आणि तुम्ही जर करायला गेला तर बघू शकता जरी क्रोमवर तुम्ही गेला आणि इथून तुम्ही जर सर्च केलं इन्स्टा बघू शकता इन्स्टा मी प्रायव्हेट टाकतो, इथून इन्स्टा प्रायव्हेट किंवा आपण ही कॉपी करू सगळ्यात मोठं तर ही आपण कॉपी करू, ओके। इथून आपण कॉपी केला, मी इथं जातो फक्त तुम्हाला दाखवतो पेस्ट करतो, इथं बघू शकता मी पेस्ट केलं, पेस्ट केल्यानंतर बघू शकता ही वेबसाईट आल्या। बरेचसे जण ही वेबसाईट सांगतात 99% लोक, तर वेबसाईट ओपन करून बघू, ओपन केल्यानंतर बघू शकता ते URL आहे, तर एखादा आपण आत्ता रँडम व्यक्तीची URL जी कॉपी केलं तर तेच करून घेऊ, 3 लाईनवर क्लिक करतो कॉपी URL, ओके। URL आहे ती मी कॉपी केलं आहे आणि इथे जाऊन पेस्ट करतो, मी बघू शकता इथे पेस्ट केलं आहे आणि इथे क्लिक करतो। ज्यावेळेस क्लिक करता आता तुम्ही बघू शकता हे ॲप्लिकेशन बरेचसे जण सांगतात इन्स्टामध्ये तर 99% लोक सांगतात, पण खरी गोष्ट कोणीही सांगत नाही। ज्यांचं अकाउंट प्रायव्हेट आहे त्याचे फोटोज व्हिडिओज कधीसुद्धा दिसणार, लोडिंग घेत आहे बघू शकता किती, आणि इथे बघू शकता आता थोडंसं आपल्याला झालं आहे, ओके। ॲड मी क्लोज करून घेतो, क्लोज केल्यानंतर बघू शकता तुमच्या मोर लाईव्ह प्रोफाईल, दिस इज प्रोफाईल इज प्रायव्हेट अँड नॉट अवेलेबल इज व्ह्युअर्स, म्हणजे प्रायव्हेट असल्यामुळे आम्ही ते दावू शकत नाही। सगळ्यात पहिले ज्या व्यक्तीचं प्रायव्हेट नाही ते तुम्हाला फोटोज व्हिडिओ दिसू शकतात, पण हे दावत नाही, कुठली सुद्धा वेबसाईट थर्ड पार्टी दावत नाही। ह्याने काय होतं तुम्ही थर्ड पार्टी वेबसाईटवर ज्यावेळेस व्हिजिट करता त्यावेळेस तुम्हाला काही OTP मागतं, मोबाईल नंबर, ह्या गोष्टीने तुमचं इन्स्टा पण हॅक होणार ते होणार, पूर्ण मोबाईल हॅक होणार, व्हॉट्सअप हॅक होणार, सगळ्या डिटेल्स तुमच्या जाऊ शकतात हॅकरच्या हातात।
त्यामुळे ह्या गोष्टी डिटेल्समध्ये सगळ्यात पहिले तर समजून घ्यायच्या की बाबा एखाद्याचं प्रायव्हेट अकाउंट असेल तर ते आपण पाहू करू शकतो का नाही. सगळ्यात पहिले तर तुम्ही AI ला जरी विचारलं तरी सुद्धा ते तुम्हाला सांगेल, कारण की AI आता तुम्हाला माहिती आहे किती पॉवरफुल आहे. डायरेक्ट AI ला विचारू शकता आणि तिथे तुम्हाला सगळं काय डिटेल्स समजू शकता. पण मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही कोणाचंही प्रायव्हेट अकाउंट असेल, आतापर्यंत इन्स्टाने असं काही सुद्धा अपडेट आणलं नाही की प्रायव्हेट अकाउंटचे फोटो व्हिडिओज तुम्ही कुठं सुद्धा बघू शकत नाही. आणि जे काही हे व्हिडिओज टाकतात ते व्ह्यूजसाठी सांगतात आणि तुम्हाला फ्रॉडमधून म्हणजे फ्रॉड होण्यापासून वाचायचं असेल तर या वेबसाईटला तुम्ही व्हिजिटच करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट्स करा तुम्हाला याविषयी माहिती होती का नाही. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.